जलस्वराच्या संदर्भात जलस्वराचा पूर्ण हिशोब मिळावा यासाठी एक 2-3 वर्षापूर्वी आम्ही आंदोलन केलं होतं आणि त्यासाठी आम्ही ग्रामपंचायतीच्या दारात उपोषणाला बसलो होतो। त्यावेळेला आम्हाला येऊन ग्रामपंचायतीनं स्वतः सांगितलं त्यावेळेच्या ग्रामसेवकांनी की आम्ही त्याचं ऑडिट करतो आणि काय असेल ते अहवाल तुमच्यासमोर सादर करतो। पण ज्या वेळेला ती समिती ती जी चालवणारी समिती होती जी जलस्वराज चालवणारी त्या समितीनं 16 ते 20 जण म्हणजे 4 वर्षाचं नाही 4 वर्षामध्ये ती जी संस्था चालत होती पाण्याची ती काय किराणा दुकान होतं काय ते ग्रामपंचायतीची संस्था होती। मग त्याचं रेकॉर्ड का नाही? ज्या लोकांनी ते चालवले त्यांच्याकडे एक तर रेकॉर्ड घ्या नाहीतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, हा नोंद करा। हे डोळं झाकून कारभार चालणार नाही। गावचे पैसे गावचं जी गाव वर्गणी गोळा केली होती त्यातला 1 रुपयाचा हिशोब दाखवलेला नाही। त्यानंतर 3100 रुपये प्रमाणे त्यावेळेला जे डिपॉझिट घेतलं त्याचा हिशोब दाखवलेला नाही। म्हणजे हे सगळं पैसे कुठे गेलं? मग आम्ही असं म्हणेन ग्रामपंचायतीनं खाल्ला असतील, ग्रामपंचायत त्यात सामील असेल म्हणून तिने उघड काय करत नाही। असं व्हायला नको। गावासमोर येऊ दे, या गोष्टी सगळ्या गावासमोर आल्या पाहिजेत। आम्हाला एवढं माहिती आहे बघा, जो काय रिपोर्ट तुमच्याकडे आला आता तो गावाला सांगा, त्याच्यामध्ये काय गोळ आहे तो पण सांगा। आणि जो रिपोर्ट ज्या रिपोर्टची कागद मिळाली नाही म्हणजे ज्या कालावधीची कागद मिळाली नाही त्यासाठी काय करणार आहे ते पण सांगा। नमस्कार, मी निहाल ढालाईत आपलं सहर्ष स्वागत करतो N15 न्यूज मध्ये। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। कोरोची ग्रामसभेत जलस्वराज्याच्या ऑडिटवरून रणकंदन, भ्रष्टाचाराचा आरोप करत वसुलीची मागणी। कोरोचीतील ग्रामसभेत जलस्वराज्य पाणीपुरवठा योजनेच्या ऑडिटचा अहवाल सादर होताच ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला। 2011 ते 2016 या कालावधीतील हिशोबात मोठ्या प्रमाणावर त्रुटी आणि आर्थिक अनियमितता असल्याचे ऑडिटमध्ये समोर आले आहे। दप्तर अपुरून ठेवणे आणि रकमांचा मेळ न लागणे हा भ्रष्टाचारच असून दोषीकडून तातडीने रक्कम वसूल करावी अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरल्याने सभा चांगलीच गाजली। खासगी ऑडिट मार्फत करण्यात आलेल्या तपासणीत 2011-12 ते 2015-16 या कालावधीतील दप्तरामध्ये अनेक गंभीर त्रुटी आढळल्या आहेत। यामध्ये 2011 ते 2015 या कालावधीतील दैनंदिन शिल्लक रकमा चक्क पेन्सिलने लिहिण्यात आले असून त्यावर कोणत्याही जबाबदार व्यक्तीची स्वाक्षरी नाही। नळ कनेक्शन रजिस्टर, पाणीपट्टी थकबाकी यादी, पगार पत्रके आणि वीज बिल फाईल्स दप्तरी उपलब्ध नाहीत। 2017-18 चे वसुली रजिस्टर उपलब्ध नाही, तर सन 2018-19 मध्ये 155 पावतीबुके असताना केवळ एकाच रजिस्टरची नोंद आढळली आहे। योजनेच्या सुरुवातीला सभासदांनी भरलेल्या डिपॉझिट रकमेचे बँक स्टेटमेंट उपलब्ध नसल्याने 2012 पासूनच्या व्याजाची रक्कम नेमकी कुठे गेली याचा पत्ता लागलेला नाही। तर यावेळी संजय कदम यांनी चक्क 3 कोटीचा भ्रष्टाचार आहे व बुके गाडीवरून नेऊन जाळल्याचे आरोप केले। यावेळी उपस्थित सर्वजण थक्के झाले। गाडी होती त्या गाडीत नाईक मळ्याच्या वड्या चाळलेल्या त्या जिपिटरमधून मध्ये पायात ठेवून ती दप्तर गेलेले आहे। त्यामुळं तुम्ही ह्याच्यावर गुन्हा दाखल करायलाच पाहिजे। ह्यो भ्रष्टाचार 100% माझ्या अंदाजाने 3 कोटीच्या घरात आहे। 100 रुपये पाणीपट्टी केली तर जनतेला पाणीपट्टी भरायला लागत असते। 3000 रुपये पाहिजे त्याचं आपण हे करतो। या आरोपाविषयी जलस्वराज्य समितीचे माजी अध्यक्ष रमेश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की जेव्हा दप्तर ताब्यात घेतले गेले तेव्हा तत्कालीन सरपंचांनी आम्हाला विश्वासात न घेता प्रक्रिया पार पाडली होती आणि दप्तर ताब्यात घेतले असल्याचे सांगितले। पण इतर गावातील योजना बंद पडल्या असताना कोरोचीची योजना ही यशस्वीपणे सुरू आहे। यापूर्वी सरकारी ऑडिट झाले होते, मात्र आता राजकीय हेतूने खासगी ऑडिटरकडून हे ऑडिट करून घेण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले। ग्रामसभेत केवळ आर्थिक विषयावरच नव्हे तर सामाजिक प्रश्नावरही चर्चा झाली। देशात महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याबद्दल श्याम आठवले यांनी चिंता व्यक्त केली। यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गावात एक दक्षता समिती गठीत करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला। सभेत कोरोची बस स्थानक येथे छत्रपती
शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल सरपंच संतोष भोरे यांचा अभिनंदनाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. तर अमर कोरोचीकर यांनी माळबाग येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक करावे अशी मागणी केली. त्यानंतर माजी सरपंच कुमार बाबर यांनी सभेचा रोख घरफाळा वसुलीकडे वळवला. कोणताही निर्णय घेताना गाव सभेत घ्यावा आणि इतकी मोठी घरफाळा थकबाकी वसुली करण्यासाठी प्रशासक नेमके काय करत आहे असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला. तर अमित कांबळे यांनी सर्व जमा खर्च शिल्लक रकमा किती ते सांगण्यास सांगितले. तर यावर प्रत्येक वॉर्डमध्ये प्रसिद्ध करण्याचा निर्णय झाला. या ग्रामसभेला सरपंच संतोष भोरे, ग्रामविकास अधिकारी रांझा पाटील, पोलीस पाटील सावकार हेगडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. सभेचे वातावरण खेळीमेळीचे असले तरी जलस्वराज्याच्या मुद्द्यावरून प्रशासनावर प्रश्नाची सरबत्ती करण्यात आली. आता या ऑडिट अहवालाच्या आधारे प्रशासन दोषीवर काय कारवाई करते याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा N51 न्यूज.